आम्ही कोर्टाच्या निदर्शनास हे आणून दिलं की मतदारांमध्ये एका प्रकारचा गोंधळ आहे, तो कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला आणि कोर्टाच्याही ते लक्षात आलं आणि कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्यांचा फोटो का वापरता, त्यांचं नाव का वापरता. आम्ही त्यांना काही पुरावे दिले की हे अजूनही फोटो आणि नाव वापरतायत. त्यांनी त्याच्यावरती स्पष्ट निर्देश दिले की तुम्ही अंडरटेकिंग द्या की तुम्ही हा फोटो आणि हे काहीच करणार नाही. त्याचबरोबर त्यांनी असं देखील सूचित केलं की तुम्ही जर स्वतःला इतकी मोठी पार्टी आणि त्यांच्यापासून बाजूला गेले आहात तर तुम्ही एका नवीन सिम्बलचाही शोध घ्या, एक अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधून ठेवा. जसे त्यांनी अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधून ते आता निवडणुकीच्या मैदानात जायला तयार झालेत, तसं तुम्हीही अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधा आणि तुम्ही तसंच करा. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. असं का नाही होऊ शकत? तशा बाबतीत त्यांनी काही स्पष्ट आदेश दिलेले नाहीत, म्हणजे आम्ही त्याच्यावरती काही सुस्पष्ट असं काही सांगणार नाही. पण कोर्टाने जे आज म्हटलं तेच आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एवढे मोठी माणसं आहात, एवढे मोठे नेते तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे ते एकटेच शरद पवार आहेत, आमच्याकडे तर कोणीच नाही. तर त्यांनी जे म्हटलं ते मी 4 महिन्यापासून म्हणतोय. तुम्ही जर स्वतः खूप मोठे आहात ना, तुम्ही शरद पवारांच्या बरोबरीने चालणार असं दाखवताय ना, की त्यांना हरवणार असं म्हणताय ना, तुम्ही स्वतःची पार्टी काढा, स्वतःचं नाव घ्या, स्वतःच्या नेत्यांचे फोटो छापा आणि स्वतःचं एक सिंबल घ्या आणि लढा. एक मुद्दा हा होता की शरद पवारांचं आणि घड्याळाचं नातं अतूट आहे असं तुमच्या वकिलांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही असं सुचवत आहे की इलेक्शन कमिशनने जे अजित पवार गटाला पक्षाचं चिन्ह म्हणून घड्याळ दिलेलं आहे ते त्यांनी वापरू नये असं यावरती तुमचा आक्षेप आहे? नाही, बदलून द्यावं असं नाही. आमचं म्हणणं तेच आहे की शरद पवार कोण होतं जो घड्याळ घरोघरी घेऊन गेला? आज माझ्या मतदारसंघामध्ये घडी जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्रामध्ये घड्याळ शरद पवार, हे सिनेमच आहे ना. म्हणजे जसं एका जमान्यामध्ये लोक चॉकलेट नाही म्हणायचे, कॅडबरी घे ना, तसं आहे घड्याळ शरद पवार. इतकं तोंडात बसलेलं आहे, ह्याचा फटका बसणार ना. मग दोघंही जर मैदानात खेळायला, टेस्ट मॅच खेळायला उतरलेत, नवा चेंडू, नवी बॅट, नवी पिच, नवा स्टंप, नवे एम्पायर, त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की पुढे भविष्यात तुम्हाला अशी अपेक्षा वाटते सुप्रीम कोर्टाकडून कदाचित? नाही, असं आहे की मला अपेक्षा नाही आहे. ते जे बोलले ते मी तुम्हाला सांगतोय, माझ्या अपेक्षा काही मी सांगत नाही आहे. पण कोर्टानेही जरा हे आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही एवढे जर स्वतःला मोठे समजता तर घ्या नवीन चिन्ह, नवीन पक्ष घ्या आणि ह्याच्यावर विचार करा. तुम्ही त्यांनी म्हटलं की ह्याच्यावर विचार करा की नवीन सिंबल काय असावं, याच्यावर पण विचार करून ठेवा. आणि तुम्ही शरद पवारांच्या नावाचा, शरद पवारांच्या चेहऱ्याचा आणि शरद पवारांच्या चिन्हाचा फायदा का घेऊ इच्छिता? आणि ते म्हणाले ह्याच्या पूर्वीच्या इलेक्शन शरद पवारांनी जिंकून दिलेत तुम्हाला. म्हणजे 2 मिनटं आम्हाला वाटलेलं ते ऐकतील आणि एखादी डेट पडेल असं आम्हाला वाटत असतानाच त्यांनी 22 मिनटं ऐकलं आणि काही ठिकाणी त्यांनी समोरच्यांना काय सूचित करायचं होतं ते केलं. आमच्या वकिलाला त्यांनी एकदाही क्रॉस नाही केलं. आमच्या वकिलाच्या एकाही स्टेटमेंटला ते आडवे नाही गेले की म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सवयीप्रमाणे ते थांबवतात की थांबा आता. पण आमच्या वकिलाला त्यांनी मुक्तता दिली की बोला. म्हणजे याचा अर्थ आमच्या वकिलाचं म्हणणं त्यांना पटत होतं हे फार. आणि ते म्हणाले की कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्ट जोपर्यंत अंतिम मानत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय अंतिम नाही. जेव्हा त्यांच्या वकिलाने सांगितलं की इलेक्शन कमिशनचा निर्णय आलेला आहे, ते म्हणाले इलेक्शन कमिशनचा निर्णय आमच्या विचाराधीन आहे, आम्ही त्याच्यावर विचार करू शकतो आणि कधीही करू शकतो. आम्हाला कुठलाही निकाल, ते तुमची आचारसंहिता लागली आहे का, हे लागली का, ह्याच्यावर आम्हाला बंधनकारक नाही आहे. आम्ही मिडवे इलेक्शनला पण निर्णय देऊ शकतो, आमच्यावर कुठलीही बंधनं नाही आहेत. त्याच्यामुळे हे असलं काय आम्हाला सांगायला जाऊ नका असं त्यांच्या वकिलाला सूचित केलं. माझं त्याच्याबद्दल कोर्टाने काय ऑर्डर केलेली आहे? कोर्टाने पण तुम्ही हे द्या असं सांगितलं, पब्लिक नोटीस द्या. हो, त्याने सांगितलं पब्लिक नोटीस द्या तुम्ही.
की बाबा आमचा आणि शरद पवारांचा काही संबंध नाही, आमचा आणि आम्ही वापरणार नाही, तुम्ही वापरू नका, असं सगळं त्यांनी सांगितलं. सुनावणी केव्हा होईल आता पुढची आणि काय? ते तर म्हणत होते सोमवारीच सुनावणी ठेवा, शनिवारी ॲफिडेव्हिट सादर करा आणि सोमवारी सुनावणी ठेवा. पण त्यांच्या वकिलांनी फारच आग्रह धरला की नको नको सोमवारी मंगळवारी ठेवा. तर ते म्हणाले ठीक आहे, मंगळवारी पहिलं 10:30 वाजता तुमचंच मी ऐकणार. आणि आमच्या वकिलांनी काही आक्षेप घेतले नाहीत. म्हणजे ठीक आहे, आता तुमचं म्हणणं आहे तर ठीक आहे. थँक्यू. सर, एक राजकीय प्रश्न आहे. अजित पवार म्हणाले की उद्यापासून आचारसंहिता लागू शकते म्हणून, अशा पद्धतीचं स्टेटमेंट अजित पवारांनी केलं आहे. त्यांचे संबंध डायरेक्ट हेडक्वार्टर्सचे असतात ना, आमचे नसतात. त्याच्यामुळे आम्हाला हे काही माहीत नाही. आणि ज्या पद्धतीने सुतारींनी ज्या भुजबळांचा पद्धतीने रेफरन्स भूमिका आला आहे. घेतलेली आहे की बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात मी लढणार आहे, म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात. कोण? विजय शिवतारे. हे बघ, स्वतंत्र स्वभावाची स्वतंत्र माणसं असतात, त्यांचे स्वतंत्र विचार असतात, त्याच्यामध्ये मी काय बोलू शकतो? सर, ज्या काल भाजपची यादी आलेली आहे त्या यादीमध्ये 4 विद्यमान खासदारांची नावं दिलेली नाही. 4 बद्दल भाजपला शंका वाटत असेल. आणि दुसरीकडे रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना तिकीट दिले, त्यामुळे रावेरमध्ये परत एकदा नणंद विरुद्ध भाऊजी अशी लढाई बघायला मिळू शकते. नाही, असं आहे की तिकीट ठरवण्याचा, लोकसभेची तिकीट ठरवण्याचा अधिकार 2च माणसांना, एक शरद पवार आणि जयंत पाटील. आमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी आम्ही पार पडत असतो. मला इथे यायची जबाबदारी दिलेली आहे, मी प्रामाणिकपणाने इथे येतो, ऐकतो आणि परत घरी जातो. मी त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत नाही आहे. जे म्हणत होते मला वरती लोकसभेला यायचं नाही, उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार म्हणून मला लोकसभेला जायचं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. असं असताना त्यांना तिकीट दिले गेलेलं. दिल्लीमध्ये कानात बोळे घातलेले असतात, ती कोणाचं ऐकत नाहीत. अजित पवार गटाला तुम्ही आता काय सांगाल या सुनावणीनंतर? माझं काय, छगन आपल्या भुजबळांच्या वाक्याचा रेफरन्स दिला गेला, तर आता त्यांचे जे विधान आहेत, भाषण आहेत किंवा पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत, त्यावर काय करावं हे तुम्हाला? मला तुम्ही काय कोर्टाने सांगितलं ना, काय सांगायचं ते कोर्टाने सांगितलं. कोर्टाने इथपर्यंत सांगितलं की तुम्हाला निवडणुकात शरद पवार जिंकून देत होते, अजून काय सांगायचं. आणि पब्लिकली क्लॅरिफाय करा की तुमचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. हे तुम्ही त्यांच्याकडनं बाजूलाही जाणार आणि त्यांचं सगळं वापरही करणार, असं आम्हाला बिलकुल आवडणार नाही. तुम्ही हे स्पष्टता द्या आणि ते सबमिट करा. आणि ॲफिडेव्हिट पण सबमिट करायला सांगितलं सॅटर्डेपर्यंत. पण सर्वात जे सूचित केलं आहे ते, महाविकास आघाडीच्या बैठकी सुरू आहे पण अजूनही जागा वाटप जागा वाटप झालं, जरा त्यांच्या याद्या येऊ द्या, मग आमच्या याद्या बाहेर पडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.